राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या इच्छुकांच्या उमेदवारींच्या मुलाखतींना खूप मोठा रिस्पॉन्स मिळत आहे. हे चित्र आपण बघतो. या ठिकाणी सध्याला सोलापुरातील आपल्यासोबत राष्ट्रवादी गटाचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार आपल्यासोबत आहेत. नेमकी सध्याला कोणती प्रक्रिया चालू आहे, कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळतोय हे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. भाऊ नमस्कार, नेमकं काय सांगाल, कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळतोय? नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती आज सकाळी 10 पासून सुरू झालेल्या आहेत. जवळपास 465 फॉर्म या 4-5 दिवसामध्ये पक्षाचे गेलेले आहेत. त्यानुसार सकाळी 10 वाजल्यापासून आता संध्याकाळी ते 10, 11, 12 किती वाजता माहीत नाही, परंतु दिवसभराच्या काळामध्ये आम्ही सर्वांच्या मुलाखती घेत आहोत. मुलाखतीमध्ये आम्ही सामूहिक त्याचं स्वरूप देतोय की एक सिंगल न करता ब गड असे 4 प्रभागामधले 4 भाग एकत्र घेऊन त्यांच्याशी संवाद साधतोय आणि लवकरात लवकर आज ह्या मुलाखत संपवण्याचा प्रयत्न करतोय. आपण सध्याला बघतोय की या ठिकाणी जेव्हापासून अण्णा बनसोडे असतील किंवा दत्तात्रय भरणे असतील यांच्याकडे महापालिका निवडणुकीची सूत्र दिल्यापासून एक चैतन्य पसरल्याचं दिसतंय. आपण मध्यंतरी सुद्धा नागपूरला गेला होतात, विविध प्रश्नाविषयी तुम्ही आवाज उठवला होता. नेमकं काय सांगाल, त्याचा इफेक्ट आता सध्याच्या याच्यावर होतोय? निश्चितच आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांनी सोलापूरच्या विकासासंदर्भात महत्त्वाच्या पद्धतीने निर्णय घेण्याकरता किंवा त्यासाठी सगळं वातावरण तयार करून ह्या सोलापूर शहराचा विकास करण्याकरता त्याचं जे धोरण आहे ते अण्णासाहेब बनसोडे असतील, त्याचबरोबर आमचे भरणेमामा असतील यांना सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे पुढची रणनीती तयार करून सोलापूरच्या विकासासाठी अण्णासाहेब बनसोडे आणि भरणेमामा सोलापूरला थोड्या दिवसामध्ये येतील आणि त्या पद्धतीने रूपरेषा तयार होईल. आपल्या पक्षाचे प्रमुख नेते वारंवार सांगतात की आम्ही 75 पार जाणार आहोत. याचा अर्थ तुम्ही स्वबळावरच निवडणूक लढवत आहे, असं होतं चित्र नेमकं? 2 दिवसाखाली आदरणीय दादांसोबत बैठक झाली. त्या बैठकीला अण्णासाहेब बनसोडे होते आणि त्या अगोदर दत्तात्रय भरणे साहेबांशी सुद्धा चर्चा झालेली होती. सोलापूर शहरामध्ये ऐतिहासिक असा राष्ट्रवादीला प्रतिसाद सर्व समाज घटकातून मिळतोय. यामध्ये सर्व समाज घटकाला सोबत घेऊन जाणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादीची भूमिका सर्वांना मान्य होते. त्यामुळं आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांनी भरणेमामा आणि अण्णासाहेब बनसोडेला त्या संदर्भातले निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत. आम्ही पारचा जो नारा आहे त्या नारा अजून ठाम आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही रचना सध्या तयार करतो.